महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा पूल पहिल्याच पावसात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर तालुक्यातील रिचापाडा येथे घडलाय। हा पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने दोनही राज्यातील नागरिकांना वाहतूक करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। यामुळे निकृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारावर कारवाई करून उच्च दर्जाचं काम करावं अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आशीराम पूरा नाम बोलो। आशीराम कोटवाल पावरा। हाँ, क्या समस्या है? ये रोड ये मध्य प्रदेश से जाता है और महाराष्ट्र शिवपुर से तो टूट गया है। इसको जल्द अभी 1.5 महीना बनाया है, उसको जल्दी से जल्दी बनाए अभी वापस। काय था? ये पानी की वजह से इनको पहले ही बोला था, बनाए नहीं वो बराबर। क्या मांग है तुम्हारे अभी? बड़ा पुल बनाने के लिए बोले थे इनको, बनाए नहीं। बड़ा पुल बनना चाहिए इधर। हाँ, मेरा नाम लाल सिंह है और हम रहता मध्य प्रदेश में रहते हैं। और ये रोड है ना, बनाया अपन ऐसे कम ये जाने का हमको बहुत त्रास हो रहा था बनाया, लेकिन वो तो मुझे कल के टूट गया था। तो भी बारिश का है ना पूरा ये रहता जाने आने का, तो जल्दी से जल्दी अच्छा बना था। प्रशासन से तो बोल रहा था हम बना दो भाई ऐसा। यावेळी दोनही राज्यातील स्थानिक नागरिकांनी पुलावरच ठिय्या आंदोलन केलं। अवघ्या महिन्याभरातच पूल वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं। जिल्हा परिषद बांधकाम आणि शिरपूर पंचायत समिती बांधकाम विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या लाखो रुपयांच्या निधीमधून महिनाभरापूर्वीच पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं। मात्र पहिल्याच पावसात दोन राज्यांना जोडणारा पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे। यामुळे दोनही राज्यातील नागरिकांचा काहीसा संपर्क देखील तुटलाय। पुलाचं बांधकाम होत असताना कामावर देखरेख करणाऱ्या इंजिनियरसह स्थानिक ग्रामपंचायतीनं लक्ष दिलं नाही का, काम गुणवत्तापूर्ण होतंय की नाही याची देखील तपासणी झाली नाही का, असे अनेक प्रश्न या निमित्तानं समोर येत आहेत। शिरपूर तालुक्यातील पळासनेरसह इतर भागात तर मध्य प्रदेशमधील आंबापाणीसह इतर ग्रामीण भागात जाण्यासाठी हाच महत्त्वाचा रस्ता असल्यानं दोनही राज्यातील नागरिक वर्षापासून या रस्त्याचा वापर करत होते। याआधी या रस्त्यामध्ये पूल नसल्यानं अनेक नागरिकांना खड्ड्यातूनच प्रवास करावा लागत होता। महिनाभरापूर्वी या रस्त्यावर पुलाचं बांधकाम करण्यात आलं, मात्र पहिल्याच पावसाचा फटका या रस्त्याला बसल्यानं हा रस्ताच वाहून गेला। यामुळे दोनही राज्यातील नागरिकांना प्रवास करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतोय। राज्यातील अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे विकास कामांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय। ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असतं, मात्र शासनाच्या निधीतून होणाऱ्या निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।